नमस्कार. बघा, आज 2 वर्ष झालं आपण आपल्या चॅनलवरती काम करत नव्हतो. त्याला काही मॅसिव्ह आणि मेजर कारणं होते. त्यामुळे आपण आपल्या विषयाचा व्हिडिओ या चॅनलवरती आणला नाही. पण आता नव्यानं आपल्याला सुरुवात करायची आहे. आता मिशन आणि विजन हे फक्त तरुणांचा विकास, बौद्धिक असो, आर्थिक असो आणि सामाजिक असो, आणि आपल्याला यावरती भर द्यायचा आहे. परत आता आपल्याकडे पोलीस भरती आणि महाराष्ट्र शासनाच्या जे काही जॉब आहेत, आपण या विषयावरती तुम्हाला अपडेट असेल, गायडन्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी नव्यानं आणणार आहोत. सोबतच जे काही शासकीय योजना असतील, काही शासकीय स्कीम असतील तरुणांसाठी, आपण तेही तुमच्यासमोर वारंवार वेळोवेळी आणायचा प्रयत्न करणार आहोत. आणि जे काही चालू घडामोडी आहेत देशामध्ये, राज्यामधील, आपण ते सुद्धा आठवड्यातून 1 दिवस आणणार आहोत. म्हणजे जे काही मधली ही पोखळी तयार झालेली आहे, हे पोखळी आता आपल्याला भरून काढायची आहे. आणि परत एक विजन आणि एक मिशन घेऊन आपल्यासमोर लवकरच आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. उद्या किंवा परवा तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वाचा फॉरेस्ट गार्ड, पोलीस आणि वायरलेस पोलीस या सगळ्यावरती एक व्हिडिओ येईल. आणि जशी तुमची डिमांड असेल तसे तुमचे व्हिडिओ येत राहतील. महत्त्वाची गोष्ट काय, ह्या 2-3 वर्षामध्ये आपण थोडासा लॉंग ब्रेक घेतलेला आहे. आपल्याला हा लॉंग ब्रेक भरून काढायचा, त्यामुळे आपल्याला काम हे जोमानं करायचं आहे. आणि सगळ्यांना एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब वगैरे करू नका, फक्त व्हिडिओ पाहत चला. तुम्हाला याचा फायदा हा 100% होईल. आमचा अनुभव हे तुमच्या कामाला येवो आणि तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढून यशस्वी व्हावं, एवढीच आमची इच्छा आहे. कारण श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलेलं आहे, धर्माहून आणि देवाहून सुद्धा मोठं कर्म असतं. कारण तुम्हाला देव माफ करू शकतो, तुम्हाला धर्म माफ करू शकतो, पण तुम्हाला तुमचे कर्म कधीच माफ करू शकणार नाहीत. आता हे कर्म म्हणजे काय, आपण जे एफर्ट लावतो, आपण जे काम करतो, ते काम म्हणजे कर्म. आता भरती करता आपण किती तयारी करतोय, आपली तयारी किती प्रामाणिक असते, हे ज्या लोकांना कळतं आणि तशी ते तयारी करतात, त्याला कर्म म्हणायचं. कर्मामध्ये 2 प्रकार आहेत, एक स्मार्ट वर्क आणि एक गाढव मेहनत. गाढव मेहनत तुम्ही करत असाल ते साफ तुम्हाला झुरं करणार आहे. त्यामुळं गाढव मेहनत न करता तुम्हाला योग्य ती ॲक्युरेट मेहनत करणं आहे. त्यासाठी तुम्हाला आपल्याला व्हिडिओ पाहावे लागतील. आणि एक गोष्ट तुम्हाला कुणी सांगणार नाही, ते म्हणजे काय, तुम्ही कमी एफर्ट लावून, तुम्ही कमी कष्ट करून तुम्ही यशापर्यंत कसे पोहोचू शकाल, हे फक्त तुम्हाला आरजे सरच सांगू शकतील. कारण सबकॉन्शियस माइंड आहे. बॉब प्रॉक्टर नावाचा एक इंग्रज आणि ब्रिटिश लेखक आहे. त्या लेखकानं ठामपणे मांडलेलं आहे, जैसे सोचोगे वैसा पाओगे. जसं तुम्ही विचार कराल तसं तुम्ही बनाल. तुम्हाला बनवायचं काम आता मी करणार आहे, ते पण स्टेप बाय स्टेप. आपल्यासमोर मोटिवेशन असं येईल, सगळ्यात जर मोटिवेशन असेल तर ते गीतेमधलं आहे. गीतेतील तुम्हाला प्रत्येक वेळेस ज्यावेळेस गरज भासेल त्यावेळेस तुम्हाला श्लोकासहित मोटिवेशन मिळत राहील. त्यातून तुम्ही अजून 10 पटीनं स्फूर्ती घेऊन कामाला लागाल. त्यामुळे वेट अँड वॉच पाहत राहा. ठीक आहे.